ह्या 6 संख्याची झाली म्हणजे आधी आपण कसं नुसार घ्यायला की तुम्हाला म्हणजे पद्धत त्याची पहिल्यांदा होती आणि त्याच्यात आपल्याला शॉर्टकट करता येईल. आता बघा इथं हे 9 दोनदा येते, 8 पण दोनदा येते, 3 पण दोनदा येते. मग ह्यांची काय करायचं म्हणजे 9 8 17 17 आणि 3 20 29 37 37 40 झाले. 40 ला 0 हातचे 4 पुन्हा ह्या पण ह्याची 40 ची 40 आणि 4 44 ला 4 पुन्हा हातचे आले 4 पुन्हा 44 इथे बेरीज झाली. तर तुम्हाला संख्या ह्या सगळ्या तयार करा पुन्हा त्याची बेरीज करायला वेळ जातो. मग मी तुम्हाला काय सांगितलं की ह्याच्यासाठी शॉर्टकट ह्याची पद्धत कशी करायची बघा. एकदम शॉर्टकट पद्धत. शॉर्ट पद्धत. त्या उदाहरणाची की हे अंक एक एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येची बेरीज किती. ही अंक घ्या. कोणत्या अंक देतात आपल्याला 3 8 आणि 9 यांची काय करा बेरीज करताय. ही बेरीज किती आली 20. त्याला तुम्ही 2 ने गुणा. आता तुम्ही म्हणत असाल सर बाबा ह्याला 2 नच का गुणायचं कारण ह्या संख्या या प्रत्येक रांगेमध्ये 2 वेळेस येतात. म्हणजे ते दोनदा बेरीज करावं लागते म्हणून त्याला 2 ने गुणायचं. मग बेरीज किती आली त्याची गुणाकार किती आला 40. हे 40 जो गुणाकारला हा 40 गुणाकार आपण असा लिहायचा एका आड एक सोडून. आणि ह्याची काय करा बेरीज 0 4 4 4 तेच त्याचं उत्तर. किंवा तुम्ही ह्याही प्रकारे याला लिहू शकता. लिहिण्याला अट नाहीये. कशी 40 असा आला ना अशी पण लिहा 0 4 4. हे आठवी स्कॉलरशिप असेल मध्ये हे गणित दिलेले आणि आपल्याला नक्की स्पर्धा परीक्षा 100% गणित पडतं पोलीस भरतीला वगैरे द्यायचं. त्यामुळे हे गणित झालं पाहिजे. त्याच्यामध्ये 4 अंकी संख्यांच्या बाबतीतलं पण उदाहरण आहे ते पण बघायचं. ते एसटीआय च्या पूर्व परीक्षा पडलेला आहे 2020 च्या की 2021 च्या मला आठवत नाही नेमकी कुठली आहे. तर हे 4 अंक असतात. त्या 4 अंकीपासून तयार होणाऱ्या त्या संख्या 24 असतात. 24 संख्या तुम्ही मांडू शकता का नाही आहे. ती पण ट्रिक आहे ते पण बघूया.